मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का जिचा सुगंध लाखो लोकांना भुरळ घालतो? ती कस्तुरी खरंच कुठून येते आणि तिचं सोन्यासारखं मोल का असतं? कस्तुरी म्हणजे एक नैसर्गिक सुवासिक घटक, पण ती फुलामधून नाही तर एका विशिष्ट हरणाच्या शरीरातून तयार होते. हिमालयात आढळणारं हिमालयन मस्क डिअर, ज्याचं वैज्ञानिक नाव आहे मॉस्कस क्रिस्टोगास्टर, याच्या नाभीभागी असलेल्या मस्क ग्लॅड मधून तयार होते खरी कस्तुरी. विशेष म्हणजे ही फक्त नर हरणामध्येच आढळते. त्याचा सुगंध इतका प्रचंड असतो की हरण स्वतःच्या सुगंधाच्या शोधात वेडवाकडं फिरतं. सायन्स सांगतं या ग्रंथीतून एक द्रव्य तयार होतो जो नंतर सुकून कस्तुरीमध्ये रूपांतरित होते. एका हरणातून सरासरी 25 ते 50 ग्राम कस्तुरी मिळते आणि हाच कारण आहे की या हरणांची मोठ्या प्रमाणावर तस्करी आणि शिकार केली जाते. या सुगंधामुळेच ही कस्तुरी अत्तर, धार्मिक विधी आणि आयुर्वेदिक औषधामध्ये वापरली जाते. आश्चर्य वाटेल, पण बाजारात त्याची किंमत 30,000 रुपये प्रति 10 ग्राम पर्यंत जाते आणि कस्तुरी तेल ते तर थेट 10,000 रुपये पर्यंत. खरी कस्तुरी ही अत्यंत दुर्मिळ, नैसर्गिक आणि महागडी सुवासिक संपत्ती आहे, पण यासाठी कोणत्याही प्राण्याचा बळी दिला जाऊ नये हे लक्षात ठेवायला हवं.